माहूरगड वासिनी आई रेणुका देवीचा शारदीय नवरात्र उत्सव 7 ऑक्टोबर पासून सुरू होणार या उत्सव काळात दररोज केवळ 16,000 भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. 2 लसीकरण झालेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश असेल, मात्र त्यांना अभिषेक इतर विधींना परवानगी राहणार नाही. कोजागिरी पौर्णिमेसह नवरात्रातील इतर सांस्कृतिक कार्यक्रमही रद्द करण्यात आल्याचा निर्णय 5 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, तहसीलदार राकेश गिड्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव यांच्यासह विविध विभाग प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आले. 4 ऑक्टोबर रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी माहूर तहसील कार्यालयात यात्रा नियोजनाची आढावा बैठक घेतली होती. त्यात त्यांनी लसीकरण बंधनकारक नाही, कोविड चाचणीची देखील गरज नाही, एका तासाला 1000 भाविकांना दर्शन देण्यात येणार, मात्र 24 तासातच जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी जाहीर केलेल्या नियमावलीला फाटा देत माहूर गडावर 5 ऑक्टोबर रोजी पुन्हा बैठक लावून नवीन नियमावली जाहीर केली आहे. यात 12,000 नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार असून 4,000 भाविकांसाठी ऑफलाईन नोंदणीची व्यवस्था टी पॉइंट येथे स्वतंत्र कक्ष निर्माण करून करण्यात येणार आहे. माहूर गडावर दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यात 16,000 भाविकांची प्रवेश मर्यादा घातल्याने आगामी काळात गर्दीवर नियंत्रण आणणे प्रशासनासमोर एक मोठे आव्हान असून यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता आहे. 65 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती, गरोदर स्त्रिया व 10 वर्षाखालील बालके यांना मंदिरात प्रवेश राहणार नाही, अशी नियमावली जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी निर्गमित केली आहे. या नियमात सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी घेतलेला निर्णय परस्पर विरोधी असून घटस्थापनेला केवळ 48 तास शिल्लक असताना अजूनही प्रशासन नियमावली जाहीर करू न शकल्याने गोंधळ उडाला आहे. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेली नियमावली लागू असेल असे जाहीर केले आहे. माहूर येथून विदर्भ न्यूज करिता संजय घोगरे, अपिल बेलखेडे, पवन कोंडे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत.